श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फेसवॉशची माहिती दिली. 1-2 कमेंट आले की ताई व्हिडिओ खूप लांब झाला. ताई सॉरी त्याबद्दल. फक्त ती एक माझी छान अशी मैत्रीण आहे आणि घरगुती व्यवसाय तुम्हीही जरी कुणी करत असाल आणि मला प्रोडक्ट पाठवलं तर मी त्याचीही जाहिरात नक्की करीन. 1ही रुपया न घेता मी 1ही रुपया ना तिच्याकडनं घेतला ना. तुम्ही कुणी जर काही प्रोडक्ट विकत असाल, तुम्हाला वाटत असेल तुमचा बिझनेस वाढावा, तर मी तुमची सुद्धा ॲडव्हर्टाईज करीन. प्रोडक्ट माझ्याकडे पाठवून द्या. कारण आपण माणसानेच माणसाचा विचार केला पाहिजे. परत तुम्ही म्हणाल व्हिडिओ लांब झाला, पण माझा त्याच्यात कुठलाही वाईट हेतू नव्हता किंवा तो स्पॉन्सर व्हिडिओ नव्हता की मी त्याचे पैसे घेतलेत. पण ती खरंच खूप स्वतः चांगली आहे, मेहनती आहे आणि तिच्या क्वालिटीवर माझा विश्वास आहे, म्हणून मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये ते सगळं सांगितलं होतं. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आधीच सांगते, कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय घेऊन मी आजच्या व्हिडिओमध्ये आलेले नाही आहे. आज मी प्रश्नोत्तरांचा व्हिडिओ करणार आहे. जे मला इंस्टाग्रामवर किंवा कमेंट्समध्ये सतत प्रश्न येत असतात, त्याची उत्तरं मी देणार आहे. माझ्या पर्सनल लाईफबद्दल बऱ्याच जणांना जाणून घ्यायचं आहे, तर आज त्याची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे. सगळ्यात पहिला प्रश्न येतो की ताई तुमचं गाव कोणतं? सगळ्यात पहिला प्रश्न आहे तुमचं गाव कोणतं, म्हणजे माझं माहेर आहे सातारा राजवाडा. ज्यांना माहीत आहे सातारा राजवाडा व्यंकटपुरा पेठ हे माझं माहेर आहे. ह्याच्यापेक्षा जास्त डिटेल्स मी देऊ शकत नाही, कारण आपल्याला शेवटी माझ्या आईवडील राहतात तिथं. व्यंकटपुरा पेठेतली मी आहे. माझं माहेरचं आडनाव आहे काळे, म्हणजे सुनेत्रा सुधीर काळे हे माझं माहेरचं आडनाव आहे. त्याचप्रमाणे आम्ही एकूण 3 बहिणी आहोत आणि आई वडील असं आमचं कुटुंब आहे. मला भाऊ नाही. पुढचा प्रश्न आहे की सासर माझं सांगली आहे. सांगलीमध्ये मी राहते. प्रॉपर सांगलीत नाही, सांगलीपासून एक 5-6 किलोमीटर एक गाव आहे. सध्या मी तिथं राहते, नाहीतर मी प्रॉपर सांगलीमध्येच राहत होते. सध्या मी स्वतःच्या घरात आम्ही रिनोव्हेशन केलेलं आहे आणि तिथं मी राहते. आणि इकडचं नाव माझं तुम्हाला ऐकायचं आहे, तर इकडचं नाव माझं आहे सुनेत्रा शरद देशपांडे. आता खरं तर कास्ट हा प्रश्न नाही आला पाहिजे. आपण एक माणूस, आपली जात आहे माणूस असंच मी म्हणेल. पण तरीही अनेक जणांचे प्रश्न आले आहेत की तुम्ही एवढे सगळे प्रश्न उत्तरं पंचांग सगळं सांगता, मग तुम्ही कोण आहात? तर मी देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मण आहे. हेही तुम्हाला सांगते की मी ब्राह्मण आहे आणि त्यामुळेच पंचांग बघणं किंवा हे जे सगळ्या गोष्टी आहेत, ग्रह तारे राशी, ह्याचा सगळ्याचा माझ्या मिस्टरांचा, माझ्या सासऱ्यांचा, माझ्या सगळ्या फॅमिलीचा त्याचा अभ्यास झालेला आहे आणि त्यानुसारच मी तुम्हाला माहिती देत असते. आलतू फालतू कुठलीही माहिती मी तुम्हाला देत नसते. चौथा प्रश्न आहे की यूट्यूब क्षेत्रात तुम्ही कधी आलात आणि त्याच्या आधी तुम्ही काय करत होतात? तर यूट्यूब क्षेत्रामध्ये येऊन आता हे माझं आय थिंक 4थं किंवा 5वं वर्ष आहे. 5वं वर्ष तर नक्कीच समजा. आणि कसं काय डोक्यात आलं, तर असं काही नाही आहे की मी ह्याच्या आधी काय करत होते हेही तुम्हाला डिटेल्समध्ये सांगते. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि माहीत नसणाऱ्यांनी तो व्हिडिओ बघू शकता की माझं हे सेकंड मॅरेज आहे. काही कारणानं माझं पहिलं मॅरेज तुटलं. खूप काही रिझन्स होते त्याला, खूप काही आयुष्यात टेन्शन्स होते आणि अजूनही आहेत. अजूनही मी टेन्शनमध्येच असते बऱ्याचदा, पण मी तरीही पायावर उभी राहिले स्वतःच्या. हे मी का सांगते का, तर खूप लेडीज म्हणतात माझं दुःख मोठं. तर असं नसतं. जगातल्या प्रत्येकाच्या मागं काही ना काही त्रास असतात, पण त्यातनंच पाय रोवून पुढं कसं जायचं असतं हे आज मी तुम्हाला शिकवते. म्हणजे आज शिकवते नाही, सांगते की मी जेव्हा हे मॅरेज करून इथं आले तेव्हा सासू सासरे, मला 3 नंदा आहेत, त्या आम्ही सगळेजण इथं राहत होतो आणि कधीही मी एकत्र फॅमिलीचा स्वयंपाकसुद्धा केला नव्हता. आम्हाला फक्त 2 माणसांच्या स्वयंपाकाची सवय होती. पण या घरात आल्यापासून मला जबाबदारी पडली माझ्या अंगावर. 7-8 माणसांचं स्वयंपाक मी करू लागले. मेस होती, जवळजवळ 10 डबे मी देत होते. त्याचबरोबर आमचा वडापाव, भजी, चहा असं एक हॉटेल होतं, छोटंसं, अगदी मोठं वगैरे नाही, घरगुती. तर त्यामध्ये दिवसभर मला ते काम करावं लागायचं. त्याचप्रमाणे सासू सासरे यांची जबाबदारी होती.
काही एक 8-9 महिन्यांना आम्ही वेगळे राहिलो. त्यालाही काही कारणं होती, ते डिटेल्स मी इथं देणार नाही. पण तरीही आम्ही आमचे कष्ट सोडले नाहीत. आमचा म्हणजे सांगली जिल्ह्यात बऱ्याच जणांना माहिती आहे, जे सांगली जिल्ह्यात बाजार भरतात, त्या प्रत्येक बाजारामध्ये एक टेम्पो गाडी आमची असायची आणि त्याच्यावर आम्ही वडापाव विकायचो. वडापाव, कच्ची दाबेली, डोसा, कांदा भजी, मिरची भजी आणि बटाटा भजी हे आमचं एक विशेषण होतं, जे आमचं अतिशय फेमस होतं, देशपांडे म्हणून. आणि अजूनही मला ते पदार्थ माझ्या हाताला खूप चव आहे. मी वाट बघते की मी सुनेत्राज लाईफस्टाईलला ते पदार्थ कधी दाखवेन, कारण हातखंड आहे माझा त्याच्यामध्ये. कारण जवळजवळ 7 वर्ष मी तो व्यवसाय इथं आल्यावर केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता, आज तुमच्या पुढे जी ताई आहे ती ताई आणि ह्याच्या आधीची ताई किती वेगळी होती, किती स्ट्रगल करत होती. ओवीच्या वेळेस 9 महिने मी त्या टेम्पोवर जात होते. मला टेम्पोवर म्हणजे ती जी टेम्पो गाडी फूड व्हॅन असते, थोडक्यात काय तर फूड व्हॅन, त्या फूड व्हॅनमध्ये बसल्यावरच मला कळासुद्धा सुरू झाल्या होत्या. इतक्यापर्यंत मी कष्ट घेतले आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मग सुट्टी काढली आणि त्यानंतर रात्री आम्ही ॲडमिट झालो. म्हणजे मी आणि माझे मिस्टर फक्त होतो, तिसरं कुणी नव्हतं. आणि ॲडमिट झाल्यानंतर मला मुलगी झाली. मुलगी झाल्यावर लाईफमध्ये थोडे चेंजेस झाले की मी काही करू शकत नव्हते. बरोबर आहे की आपल्याला मुलांना फिडिंग करावं लागतं. तरी पण मी जे आमचा वडापावचा बिझनेस होता त्याच्यामध्ये मी सकाळी उठून यांना बटाटे शिजवून त्याची भाजी करून सगळं तयारी करून बेसन कालवून सगळं द्यायचे. पण नंतर त्यांना एकट्याकडून त्यांना तो बिझनेस होत नव्हता आणि त्यामुळे त्यांनीही तो सोडून दिला. आणि मग त्यानंतर थोडे दिवसातच मला वाटते एक आम्ही गाडी घेतली सेकंड हँड. त्यात पण आम्हाला यश आलं नाही. माझं पार्लरचं चालू होतं घरामध्ये, पण त्यातही मला यश आलं नाही म्हणावं असं. कारण त्याचं कारण सांगते. एक पलीकडेच पार्लर होतं आणि ते पार्लर सुरुवातीपासून चालत होतं. गावामध्ये एक विश्वास असतो प्रत्येकावर आणि तो साहजिक आहे की त्यांच्यावर विश्वास असल्यामुळे लोक त्यांच्याकडे जायचे. मग मला त्यातून मी थोडीशी ह्याच्यामध्ये गेले की आपलं पार्लर चालत नाही. मग पार्लर हा व्यवसाय आपल्यासाठी नाही हे मला कळून चुकलं की आपल्याला पार्लरमध्ये यश नाही. तेव्हा माझ्याकडे अँड्रॉईड म्हणजे मोबाईलसुद्धा नव्हता आणि त्यामुळे मग जेव्हा मोबाईल घेतला, साधारण मला वाटते आत्ता 2024 चालू आहे, 19 किंवा 20च्या दरम्यान सेकंड हँडच मोबाईल आम्ही घेतला. सेकंड हँड घेतला असेल किंवा मला वाटते विओचा नवीन घेतला असेल. आणि त्यात मग मी ह्यांचा, माझ्याकडे तर मोबाईलच नव्हता, विओचा मोबाईल मला वाटते आम्ही घेतला 7-8 हजाराचा. आणि त्यामध्ये मग यूट्यूब काय असतं हे समजलं. त्याच्या आधी मला मधुराज रेसिपीज म्हणजे माझ्या सगळ्यात पहिल्यापासून मी फक्त काय बघत आले होते किंवा ऐकत आले होते, ताईकडे वगैरे फोन असायचे तेव्हा मधुराज रेसिपीजचं खूपच क्रेज होती आणि अजूनही आहे. मधुराताई ही तशीच आहे. आणि मधुराज रेसिपी बघून मला सतत म्हणजे ते वाटायला लागलं यूट्यूब बघितल्यापासून की आपण काहीतरी करूया. आणि त्यानंतर एक हिंदी चॅनल बघितलं होतं, ओम लाईफस्टाईल विलेज. त्याच्यावरूनही मला वाटलं की आपणही आपलं लाईफस्टाईल दाखवू शकतो आणि लाईफस्टाईल दाखवू शकतो असं माझ्या 2020 साली डोक्यात आलं आणि मी ते दाखवायला सुरुवातही केली. पण आमच्याकडचा मोबाईल खूप खराब होता, क्वालिटी खूप खराब होती, त्यात काही केलं नीट दिसत नव्हतं आणि पैशाची तर गरज होती. काही केल्या घर चालवायचं होतं आपल्याला, मेस चालू होती. पण मेसमध्ये तुम्हाला माहिती आहे इतकी मेहनत की सकाळी 5 ते रात्री 1 माझा हात चालू असायचा. शिवाय वडापावचा बिझनेस म्हणजे हे सगळ्यात मला खूप मेहनत व्हायची. पण मी त्या मेहनतीला कधी घाबरले नाही, कायम करत राहिले. नंतर हे यूट्यूब चॅनेलला तेव्हा अट होती, म्हणजे अजूनही आहे, 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम हा हवाच हवा असा तेव्हाची अट होती. मग तेव्हा एक यूट्यूबला एक हे होतं की लाईव्ह जायचं, म्हणजे या चॅनेलनी त्या चॅनेलला, त्या चॅनेलनी त्या चॅनेलला आणि लाईव्ह सबस्क्रायबर गोळा करायचे. मग असं करत करत मी 1000 सबस्क्रायबर गोळा केले अक्षरशः. आता माझे दिवसाला सबस्क्रायबर वाढतात, तेव्हा मी ते 1000 सबस्क्रायबर, तुम्ही माझ्या चॅनलवर या, मी तुमच्या चॅनलवर येते, असे करून 1000 सबस्क्रायबर गोळा केले. आणि त्यानंतर 4000 तासासाठी सुद्धा मी रोज लाईव्ह जायचे, कसा तरी 1 तास 2 तास वाढायचे. काही कळेना की आता आपल्याला म्हणजे काय करावं, हे मला काहीच कळत नव्हतं. त्यात आला होता स्वामींचा प्रकट दिन. संध्याकाळी सारामृत वाचायला बसले तेव्हा माझ्याकडे अक्कलकोटचं सारामृत होतं, म्हणजे केंद्रातलं मी आत्ता आणले, 1.5-2 वर्ष झाले.
ते सारामृत हातात घेतल्यावर कदाचित हा स्वामींचाच संकेत होता की आपण अक्कलकोट प्रकट दिनाबद्दलची माहिती द्यावी, म्हणजे सारामृताबद्दल माहिती द्यावी की हे वाचल्यानं काय होतं, तेव्हा मला काय मिळत होतं, आत्मबळ मिळत होतं. स्वामी सारामृतातून मला शक्ती मिळत होती. मी जी परिस्थिती आहे त्याच्याशी झगडत होते, ती शक्ती मला सारामृतातनं मिळत होती. आणि म्हणून मी त्याच्यावर फक्त आहे अशी, तेव्हाचं तर आमचं घर बघाल, माझा तो फर्स्ट व्हिडिओ सर्च करा तुम्ही की स्वामींची नित्यसेवा सारामृत वगैरे कसं वाचावं, हा फर्स्ट व्हिडिओ आहे. अशा घरात माझ्याकडे, म्हणजे तेव्हा ड्रेससुद्धा 3 ते 4 होते, आहे अशा घरामध्ये मी बसले आणि तो व्हिडिओ केला आणि फोन ठेवून दिला. म्हणजे मला माहीत होतं की रात्री मी बघायचे तेव्हा कुठेतरी 15 व्ह्यू 17 व्ह्यू असे व्ह्यू असायचे. तर दुपारी अचानक फोन हातात घेतला की लाईव्ह जावं का काय, आता आपल्याला तर यूट्यूबचा टायमिंग गोळा करायचा आहे, लाईव्ह जावं का काय. बघितलं तर 10,000 व्ह्यू त्याला होते. झालं, माझं वॉच टाईम भरलं, मला इतका आनंद झाला. आणि त्यानंतर मी ठरवलं की आपण जर स्वतः स्वामी भक्त आहोत तर आपण लोकांपर्यंत स्वामी सेवा उपायांचं तर मला स्वतःला, माझ्या सासऱ्यांना, माझ्या मिस्टरांना, माझ्या ताईकडे, बहिणीकडे सगळ्यांना आम्ही उपायांवर, ज्योतिषीय उपाय, मी जे तुम्हाला सांगते ते करणी बाधा असलं जास्त नसतात, ज्योतिषीय उपाय याच्यावर माझा स्वतःचा खूप विश्वास आहे. माझ्याकडं जवळजवळ एक मोठं कपाट भरून पुस्तकं आहेत त्याची, आणि स्वतःलाही त्यातलं बरंच मला ज्ञान आहे. आणि मी ऐकत पण असते, बरेच व्हिडिओ ऐकूनही मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. हेही मी सांगते की काही व्हिडिओ मी इतरांचे ऐकूनही तुमच्यापर्यंत पोहोचवते, का तर माहिती आपल्याला मिळते ती दुसऱ्यालाही मिळावी, हा माझा उद्देश असतो. तर सांगण्याचा उद्देश हा व्हिडिओ परत खूप मोठा झाला की यातून मला यूट्यूबचं क्षेत्र मिळालं, त्यातून मला यूट्यूबचं यश मिळालं आणि मला यूट्यूबमध्ये चांगले क्षेत्र मिळालं आणि मी त्याच्यात चांगली उभी राहिले. त्यातून मला पेमेंट मिळू लागलं आणि त्यातून मग मी ग्रो घेतला, म्हणजे इतका ग्रो घेतला की मलाही कळत नाही की मला ऑडियन्सनी एवढं प्रेम दिलं. आणि खरंच मी त्या सगळ्यासाठी ना तुमची मनापासून आभारी आहे की तुम्ही मला एवढं प्रेम दिलं. तर याही प्रश्नाचं उत्तर आता झालं माझ्या मते की तुम्हाला यूट्यूब क्षेत्र कुठून मिळालं. पुढचा प्रश्न आहे की तुमचं शिक्षण किती आहे, तर मी BA आहे. त्याच्या पुढं मी शिकू नाही शकले, म्हणजे मी लग्नच माझं 11वीतच माझं लग्न झालं आणि त्यानंतर मग मी बाहेरून, म्हणतो ना आपण असं एक्सटर्नल, बाहेरूनच शिक्षण घेतलं मी माझं आणि पूर्ण केलं. ते सुद्धा आत्ता एक 8-9 वर्षापूर्वी मी माझं BA कंप्लीट केलं. आणि बाकी म्हणाल तर मग टायपिंग वगैरे सगळं झालेलं आहे, मराठी इंग्लिश ते टायपिंग वगैरे झालेलं आहे. मला बऱ्यापैकी नर्सिंगचा अनुभव आहे, मला पार्लरचा चांगला अनुभव आहे. ब्रायडल ऑर्डर वगैरे सुद्धा मी घेऊ शकते, पण आता मी त्या घेत नाही, कारण आता मला यूट्यूबच्या क्षेत्रातनं वेळ मिळत नाही आहे. सध्या मी काय करते, तर सध्या मी यूट्यूब, आता आपला तेलाचा बिझनेस आहे, श्रीयंत्र वगैरे ते सगळ्याचा पण माझा बिझनेस ओन आहे स्वतःचा. आणि मिस्टर काय करतात, तर मिस्टर टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आमचा आहे, तो करतात. आणि प्रॉपर्टी एजंट आहेत, म्हणजे प्रॉपर्टी ह्याची नाही का, प्रॉपर्टी एजंट म्हणजे तुम्हाला कळालं असेल, तो व्यवसाय ते करतात. आणि मुलं किती आहेत, तर एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. मुलगा CS करतो, मुलगी माझी आहे छोटी, ती 3रीला आहे. आणि दोघंही सेमी इंग्लिश, म्हणजे माझा मोठा मुलगाही सेमी इंग्लिशमधूनच शिकला आणि धाकटी मुलगी पण सेमी इंग्लिशमधूनच शिकली, कारण मला मराठीवर जास्त भरवसा आहे, मराठीवर जास्त आत्मविश्वास आहे. मराठी मुलंही खूप पुढं जातात ह्याच्यावर माझा विश्वास आहे. आणि मुलांना बाळकडू संस्कारांचं पाजावं या मताची मी आहे. माझा मुलगा इतका संस्कारी आणि इतका चांगला आहे की मला आज त्याचा खूप अभिमान वाटतो की त्याच्या आजीनं मी मिळून त्याला जे संस्कार दिले, त्यामुळं आज तो आमच्या सगळ्यांशी खूप अतिशय नम्रपणे आणि चांगला वागतो. आणि आजकालच्या मुलांमध्ये नम्रता खूप कमी बघायला मिळते, जी त्याच्यामध्ये भरभरून आहे. आणि पुढचा एक प्रश्न आहे, चॅनेल, आपले चॅनेल किती आहेत, तर आपले चॅनेल म्हणजे इंडियन मॉम सुनेत्राज लाईफस्टाईल आणि स्वामींची गाथा, त्या दुसऱ्या 2 चॅनलवर मी कमी ॲक्टिव्ह असते. पण लोकांना माझे व्लॉग बघायचे आहेत आणि मलाही दाखवायचे आहेत, माझं डेली रुटीन मला दाखवायचं आहे आणि डेली रुटीन मला दाखवायला खूप आवडेल. लवकरात लवकर मी त्याचा प्रयत्न करेन. स्वामींची गाथा ह्याच्यावर पण मी सेवा आणि उपायच देत असते. मी स्वतः केंद्र आणि अक्कलकोट मठ या दोन्हीवरही प्रचंड विश्वास ठेवते आणि या दोन्हीवरही मी कधीही फरक करत नाही. केंद्रामध्ये सेवा दिल्या जातात, मठामध्ये कोणत्याही प्रकारचे सेवा उपाय दिले जात नाहीत. तिथे फक्त हात जोडा, नामस्मरण करा आणि सारामृत वाचा, हा सल्ला दिला जातो.
तरीही मी दोन्हीलाही केंद्रात जाते, त्याला फक्त मी 1.5 वर्ष झालेले आहे आणि त्यामुळं मी सध्या केंद्रातल्या सेवा तुम्हाला देते. याआधी मी फक्त आणि फक्त अक्कलकोट आणि आमच्या इथे ह्याच्यावर घाटावर मठच आहे, अक्कलकोट स्वामी मठच आहे, तिथंच मी जात होते. तिथं फक्त नामस्मरण वगैरे असतं रोज, तेच मी करायचे. घरामध्ये मी पुढचा प्रश्न आहे तो मी लिहून ठेवलेला आहे की रोज तुम्ही सेवा काय करता. तर मी न चुकता रोज सारामृताचे 7 अध्याय, 11 माळी जप, 1 वेळा तारक मंत्र, श्री सुक्त, श्री विष्णू सहस्त्र नाम हे रोज, श्री सुक्त हे तर मी वाचते. त्याचप्रमाणे महालक्ष्मी अष्टकम वाचते, व्यंकटेश स्तोत्र वाचते, हनुमान चालिसा वाचते आणि रामरक्षा म्हणते आणि भीमरूपी म्हणते. हे मी रोजच्या रोज सेवा करते. त्याचप्रमाणे रोज मी स्वामींना अभिषेक करते. मिस्टरांनी जरी पूजा केली तरी मिस्टरसुद्धा रोज अभिषेक करतात. फक्त गुरुवार टू गुरुवार असा मी अभिषेक करत नाही, तर दररोज आम्ही अभिषेक करतो, दररोज माळ जप सगळं करतो. घरातलं वातावरण म्हणाल तर माझी मुलं अतिशय दोन्ही शांत आणि समजूतदार आहेत. आमच्यात म्हणाल तर प्रत्येकातच असतात, थोडेफार क्लासेस असतात, नाही असं नाही, पण एवढं काही नाही आहे. मी स्वतः एवढी ठाम आहे आणि मी तुम्हाला लेडीजला खास करून माझ्या मैत्रिणींना सांगू इच्छिते की जर पती त्रास देत असेल, काही करत असेल, तर तुम्ही तुमचं मन डायवर्ट करा, कामात गुंतवा स्वतःला, सतत कामात बिझी राहा. इतकं काम करा की तुम्हाला त्यातनं 4 पैसेही मिळाले पाहिजेत आणि तुमचं मनही डायवर्ट झालं पाहिजे. बघा तुम्ही तुमच्यात किती सारा फरक पडेल ते. आणि अजून बरेच पेंडिंग प्रश्न आहेत, पण एकाच प्रश्नामध्ये आता आणि अजून एक प्रश्न आहे, यूट्यूबमधून तुम्ही किती कमवता. तर यूट्यूबमधून मी इतकं कमवते ज्याच्यातून मी माझी मुलं आणि माझं घर मी व्यवस्थित सांभाळू शकते, इतकं मी कमवते. यूट्यूब अलाउड नाही करत की पगार सांगावा, पण साधारण मी तुम्हाला सांगते की तुम्हाला मी सांगू शकते की 4 माणसाला जेवढ्या सगळ्या सुखसोयी लागतात, सुखसोयी म्हणजे काय, गरजेपुरत्या, अशा सुखसुविधा म्हणजे खूप काही नाही, गरजेपुरत्या जेवढ्या लागतात तेवढ्या मी करते. सेविंगचा एक प्रश्न आला की ताई तू सेविंग कशी करतेस. तर मी माझी आईच RD चालवते, मी आईकडे RDचं पुस्तक काढलेलं आहे आणि सेविंग मी सध्या करू लागली आहे, अगदी नवीनच, कारण मला आत्तापर्यंत खर्चातनंच डोकं माझं वळालं नव्हतं, कर्ज होतं त्यामुळं, आणि कर्ज आहे अजूनही, त्यामुळे सेविंग मी सध्या करू लागले आहे. आणि सेविंग हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे आयुष्यामध्ये, खूप सेविंगची गरज आहे. असं करू नका की आजचं कमवाल उद्याचं उद्या बघू. कुठल्याही वेळा, चांगल्या वाईट कुठल्याही वेळा सांगून येत नाहीत. अशा वेळेस आपल्याला पैसा असेल तर आपण त्या गोष्टीला तोंड देऊ शकतो. त्यामुळे मी प्रत्येक मैत्रिणीला सांगेन की स्वतःच्या पायावर उभं राहा. ती रक्कम 1000 असू दे, 2000 असू दे, 1 डबा करा. मी तुम्हाला नेहमी सांगते, 1 जेवणाचा डबा बनवा, 1 ब्लाऊज रोज शिवा, काहीही करा, पण हरू नका. हरून गेलात की तुम्ही संपलात. तुम्हाला जर नवरा दबाव देत असेल आणि तुम्ही जर तो दबाव स्वीकारत असाल तरी तुम्ही संपलात. तुम्ही जे करत नाही ते तुम्ही ऐकून घेऊ नका, एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. आणि मोटिवेशनल म्हणाल तर मला मी मोटिवेट कशामुळे राहते, तर मी स्वामी समर्थांच्या सेवेमुळं मोटिवेट राहते. त्याचप्रमाणे मी जया किशोरीजींचं खूप ऐकते, स्वामी विवेकानंदांचं खूप ऐकते, मोदीजींचं काही जे असतं ते पण मी ऐकते. म्हणजे अशा व्यक्तींचं मी रिकाम्या वेळेत ऐकते की माहेश्वरींचं मी ऐकते की आपण त्यातनं निघालो पाहिजे. त्यातच बुडवणाऱ्या सिरियल वगैरे बघू नका, ज्यातनं तुम्ही बाहेर पडाल असं काहीतरी बघा. तुम्हाला म्युझिक ऐकायला आवडत असेल तर तुम्ही म्युझिकमध्ये लक्ष घाला. तुम्हाला जर डान्स करायला आवडत असेल तर डान्स करा. जे तुम्हाला आवडतंय ते करा. जे लहान मुलासारखं वागावं वाटेल ते वागा, पण हरून जाऊ नका. मी स्वतः रोज दिवसातनं 2 वेळा हारते, परत उभं राहते, परत तुमच्या पुढं अशीच हसत खेळत असते. कॅमेरा ठेवल्यावर खूप वेळा मी रडते. मी तुम्हाला स्वतः सांगते की असे अनेक प्रसंग माझ्या आयुष्यात आजही आहेत की मी हरून जाते, पण त्यातनं मी पुन्हा संध्याकाळी तुमच्या पुढं हसतमुख चेहऱ्यानं उभी राहते. थोडंसं शिका यातनं काहीतरी, की लेडीज मनात आली तर काहीही करू शकते. तुमच्यात जर एखादी कला असेल तर तुम्ही यूट्यूब चॅनेल सुरू करा. तुमच्याकडे एखादा प्रोडक्ट असेल तर माझ्यापर्यंत पाठवा. आपल्या मैत्रिणी तयार आहेत एकमेकीला हातभार करायला. काल मैत्रिणीलाच बघा थोड्याफार ऑर्डर मिळाल्या, ती खुश झाली, तिनं मला आज फोनही केला. असंच आहे की
ते तुम्हाला नसेल ना बघायचं. आता काल मला ते 2 ताई माझ्यावर चिडल्या की तुम्ही इरिटेट केलं. तुम्हाला नसेल ना तो पार्ट बघायचा, तुम्ही स्किप करा. पण ज्यांना बघायचा आहे, ज्यांना घ्यायचं आहे त्यांना घेऊ दे. आपण एकमेकाला मदत नाही केली तर कोण करणार आहे? मी कुठलेही चॅनल प्रमोट करणार नाही, हे मी तुम्हाला सांगते. चॅनल प्रमोट करायचे असतील कुणाचेही तर मी त्याचे पैसे घेईन. का? तर मी यातनं अनुभवातनं गेली आहे की माझं चॅनल कुणीही प्रमोट केलं नव्हतं. मी 3-4 जणांना मदत मागितली होती, कुणीही केलं नव्हतं. पण तुम्ही जर कुणी मला यूट्यूबर म्हणून बघत असाल आणि जर तुमचं चॅनल प्रमोट करायचं असेल तर मी त्याचे अगदी ठोक म्हणजे व्यवस्थित सांगते की मी त्याचे पैसे घेऊन प्रमोट करेन. कारण यूट्यूबमध्ये किती मेहनत केल्यावर पुढं जाते हे फक्त एका यूट्यूबरलाच माहिती असतं. पण जे कुणी साडीचा बिझनेस करतंय, पापडांचा करतंय, तेलाचा करतंय, असे जे कुणी तुम्ही छोटे छोटे बिझनेस करताय, कानातलं, गळ्यातलं, पर्स, काय जे तुम्ही विकताय तुम्हाला त्याचं प्रोडक्ट घर बसल्या वाढवायची आहे विक्री, तर तुम्ही ते माझ्याकडे पाठवा. तुम्ही मला ईमेल आयडीवर किंवा कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला माझा ॲड्रेस देईन, तिथपर्यंत प्रोडक्ट पाठवा. मी त्याची जाहिरात करेन आणि तुमचा नक्की व्यवसाय पुढे जाईल याची खात्री तुम्हाला मी देते. व्हिडिओ 20 मिनिटाचा झालेला आहे. कृपया ओरडू नका मला की ताई किती मोठा व्हिडिओ केलास, कारण काल मला ते जाणवलं की लोक रागवतात सुद्धा माझ्यावर. आणि रागवू दे, तुमचा हक्क आहे, काहीच हरकत नाही आहे. तुमचे अजून काही माझ्याबद्दल प्रश्न असतील तर मला नक्की विचारा. तसं मी पर्सनलीसुद्धा तुम्हाला बरीचशी उत्तरं दिलेली आहेत, नाही असं नाही. आणि तरीही तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. श्री स्वामी समर्थ.